पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। कोल्हापूरमध्ये महापालिका निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे। त्यामुळे काँग्रेस, शिवसेना, ठाकरे पक्ष आणि महायुतीनंतर आता राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्ष, आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडी या तिसऱ्या आघाडीच्या वतीने संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। यामध्ये कोल्हापुरातील सर्व रस्ते 100% सुस्थितीमध्ये करू, भ्रष्टाचार मुक्त महापालिका करू, शहरातील पार्किंगची समस्या सोडवू, स्वच्छ आणि मुबलक पाणी सर्वांना देऊ, बेंगलोरच्या धर्तीवर बगीचे विकसित करू, शहरातील सर्व पाण्याच्या स्रोतांचं प्रदूषण रोखण्यासाठी विशेष योजना आखू याचा समावेश आहे। कोल्हापूर महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, आम आदमी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली आहे। या तिसऱ्या राजर्षी शाहू आघाडीकडून आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। यावेळी तिन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। आज सावित्रीबाई फुले हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे? आज तिथे स्टाफ नाही, डॉक्टर नाहीत, नर्सेस नाहीत। तुम्ही कसं करणार? नुसतं जाहीरनाम्यामध्ये घेऊन चालणार नाही तुम्हाला। त्याच्यासाठी ठोस कृती कार्यक्रम तुम्हाला करायला पाहिजेच पाहिजे आणि तो करण्यासाठी तुमच्याकडे 5 वर्ष होती, पण भाजपचं सरकार, युतीचं सरकार त्याच्यामध्ये अपयशी ठरलं। जाहीरनामे 5-5 वर्ष, 10-10 वर्षापूर्वीचे तेच आहेत, थोडे चेंजेस केलेत म्हणून लोक फसतील अशी त्यांची आशा असली तर मला खात्री आहे कोल्हापूर हे सुज्ञ लोकांचं शहर आहे आणि इथं त्या जाहीरनाम्याला मतपेटीतनंच उत्तर मिळेल अशी मी खात्री बाळगतो। ठाकरे बंधूंची काल नाशिकमध्ये संयुक्त सभा पार पडली। यावेळी ठाकरे यांनी नाशिकमध्ये सत्तेत असताना काय काय कामं केली याची यादीच वाचून दाखवली। त्यातील महत्त्वाचं काम म्हणजे नाशिकचे बॉटॅनिकल गार्डन। या कामासाठी राज ठाकरे यांनी थेट टाटा समूहाचे रतन टाटा यांना गळ घातली होती। त्यांच्या माध्यमातून 11 कोटी रुपये खर्च करून गार्डन बनवण्यात आलं। तर या उद्यानाची सध्या दुरावस्था असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। अशी कामं व्हावी, मात्र त्याचा योग्य सांभाळ देखील व्हायला हवा अशी प्रतिक्रिया दिली आहे। तर महापालिका निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा राज ठाकरे यांना संधी द्यावी जेणेकरून अशी कामं होतील अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे। नाशिकच्या बॉटॅनिकल गार्डन मधून याचा रियालिटी चेक केला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। राज ठाकरेंच्या संकल्पनेतून हेच ते बॉटॅनिकल गार्डन आहे ज्या ठिकाणी मी आता उभा आहे। खरं तर काल ठाकरे बंधूंची नाशिकामध्ये सभा झालेली होती आणि त्यामध्ये 2012ला मनसेची सत्ता असताना राज ठाकरेंनी काय काय कामं केली याची यादी खरं तर राज ठाकरेंनी त्या ठिकाणी मांडलेली होती आणि त्याच्यामध्ये बॉटॅनिकल गार्डनचा त्यांनी उल्लेख केलेला होता। या बॉटॅनिकल गार्डनसाठी त्यांनी टाटा ट्रस्टची म्हणजेच अर्थातच रतन टाटा यांच्या माध्यमातून हे उद्यान जे आहे ते उभं केलेलं होतं। CRS फंडामधून खरं तर याच्यासाठी निधी आणलेला होता। सध्या या उद्यानाची काय परिस्थिती आहे हे आपण लोकशाही मराठीच्या रियालिटी चेक मध्ये जाणून घेणार आहोत। खरं तर या उद्यानात जर बघितलं तर खरं तर 11 ते 12 कोटी रुपये खर्च या उद्यानासाठी टाटा ट्रस्ट कडनं करण्यात आले होतं, मात्र याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स जो आहे तो व्यवस्थित ठेवण्यात आलेला नाही। आता हे उद्यान जे आहे बॉटॅनिकल गार्डन हे जरी सुरू असलं तरी याच्यातून फारसं उत्पन्न जे आहे ते कुठेतरी मिळत नाहीये, कारण आता राज ठाकरेंनी उभारल्यानंतर याचं जे हँडओव्हर आहे ते वन विभागाला देण्यात आलं। आता वन विभागाच्या देखरेखीखाली खरं तर या उद्यानाचं कामकाज जे आहे ते सध्या सुरू आहे। राज ठाकरेंनी काल भाषणात उल्लेख केल्यानंतर याचा रियालिटी चेक जो आहे तो लोकशाही मराठीच्या माध्यमातून जो आहे तो करण्यात येतो आहे। एकूणच जर बघितलं तर राज ठाकरेंनी केलेली जी कामं आहे ती जरी चांगली होती, त्यांच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिका त्यांच्या हातात असताना त्यांनी केलेली कामं ही जरी चांगली असली तरी त्याचा व्यवस्थित सांभाळ हा कुठेतरी झाला नसल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। गार्डन अतिशय उत्कृष्ट आहे। सुरुवातीच्या काळात जे होतं ते खूप छान प्रकारे मेंटेन ठेवलेलं आणि राजसाहेबांची जी संकल्पना होती ती अतिशय छान होती आणि हिरवीगार झाडांमध्ये आल्यानंतर मन शांत होतं। असे नाशिकमध्ये अतिशय उत्कृष्ट गार्डन आहे आणि त्यात हे पण एक छान संकल्पनेनुसार केल्यानुसार छान आहे। जेव्हा उद्घाटन होतं ना, उद्घाटनाला पण मी होतो इथे, पण तेव्हा खूप भारी होतं, पण जसं ते मेंटेन ठेवायला पाहिजे होतं तसं ते मेंटेन नाही झालेलं। म्हणजे लोकांनी आता ते काही राजकारणी नव्हते आले तोडायला, लोकांचे जे सिविक सेन्स पाहिजे ते नाहीये, तर ते सगळं तोडून ठेवलेले, लेझरचं सगळं तोडून ठेवलेलं। त्याच्याकडे मेंटेन ठेवायला पाहिजे होतं, तसं मेंटेन नाही। जे आता करतायत ते चांगलं करताय, पूर्ण परत पहिल्यापासून ते पूर्ण मेंटेन करताय। हे झालं किंवा पेलिकन पार्क झालं। हां, तर आम्ही आत्ता एंट्री केली। त्याच्यानंतर सुरुवातीला राज ठाकरेंनी प्रोजेक्ट आणला होता आणि त्यावेळेला जी स्वच्छता वगैरे होती, मेंटेनन्स होता,
ते एकदम म्हणजे चांगल्या दर्जाचा होता. त्याच्यानंतरच्या काळात जसा जसा पिरियड पास पुढे होत गेला, तर बरीच इथे आम्हाला अस्वच्छता आढळते. मेंटेनन्स हवा तसा नाही आहे. आजूबाजूलाही बराच कचरा वगैरे इथं-तिथं म्हणजे पसरलेला आहे. पूर्वी इथे बहुतेक ते लेझर शो पण होता. तर तो पण बहुतेक आता बंद पडलेला आहे. पुढची महत्त्वाची लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.